शेतकरी मित्रांनो नमस्कार. 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 आज आपण भिजनी या गावात तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेलो आहोत. असंच आपले एक आशा 90 अकरा हे वाण लावणारे आपले शेतकरी भेटले. तर उच्च व्यवस्थापन आणि अमृत पॅटर्नमध्ये त्यांनी एक चांगला या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीनं कपाशीची लागवड केली. तर जाणून घेऊ त्यांच्याकडूनच सुरुवातीपासून की कशा पद्धतीने लागवड केली आणि काय अंतर ठेवलं, काय मशागत केली जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीनं नियोजन करता येईल. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपला नमस्कार. पूर्ण परिचय सांगा. मी रमेश पाडशेकर, गाव भिसनी, तालुका जिल्हा यवतमाळ. मी अमृत पॅटर्न ह्या पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे. 1 जून 2025 ला लागवड केली होती. त्याच्यामध्ये 1 जूनला लागवड केल्याच्यानंतर मी 30 जुलैला हं. पहिला खताचा डोस दिला होता. 30 हं, जुलैला. 30 जून. हो. 30 जूनला. हं. तिथून मग 13 दिवसांनी दुसरा खत, तिथून 13 दिवसांनी तिसरं खत, असं ते नियोजन करत गेलो मी. त्याच्यातनी समजून आपल्याला काही नाही समजलं किंवा नाही काही पटलं तर मग मी देशमुख साहेबाला विचारत होतो, "बाबा साहेब आता कसं करायचं?" हं. तर ते मार्गदर्शन करायचे फोनवरच. हं. त्या पद्धतीने लावलं मी. आणि ही जी व्हेरायटी आहे हं. 90-11 आशेची, हं. चांगली व्हेरायटी आहे. ते पहिल्यांदा मीच लावली यावर्षी. हां. आधी साहेब लावत होते. हं. ते त्याने सांगितलं, "रमेश का तू एक वेळा ही व्हरायटी लावून पाह्य. हं. चांगली व्हेरायटी आहे." ते लावली मी. आता याच्या नियोजनामध्ये खूप काटेकोरपणा करावा लागतो सर. हां. अंतर काय ठेवलं होतं? अंतर होतं 7-5-1. 7-5-1 2 कसं? झाडातलं अंतर हं. 1 फूट, हं. एक 5 फुटाची सरी आणि एक 7 फुटाची सरी. हो. फवारणी वगैरे कसे जातं? फवारणी वगैरे नाही, आपल्या साध्या औषधं मारायच्या. हं. कॅम्प्युटर, हं. आशाटॉप, मोनोसील. आपल्याला हं. जे जसं म्हणजे झाड सांगाल बुवा कारण मला हे पाहिजे ते द्यायचं. हं. हं. कधी मोनोसील, कधी आशाटॉप, कधी कॅम्प्युटर, अलट-पलट, अलट-पलट करत मारायचे ते आपण. हं. हं. हो, आणि खत आपलं 10-20 द्यायचं. हं. त्या झाडानुसार, दिवसानुसार. हं. किती बोंडापर्यंत तुमचे झाडाला लागलेले आहेत? औंधाचं खूप काही लागते. आता आपण आकडा सांगणार तर लोकांना खरं नाही वाटत सर. हां, बरोबर. प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय हं. ते काही अनुभव येणार नाही. आपण कसं हां. सांगलं तर लोकांना काय वाटते फेक व्हिडिओ बनवते. त्याच्याविषयी हां, मग हां. सांगायचं नाही. तुम्ही या, बरोबर आहे. पहिलं मोजून घ्या. माझ्याकडे पाहिल्याशिवाय. आता बी झाड आहे ते न्यूज व्हिडिओचं आशाचं. हां. तुम्हाला ते व्हिडिओ दाखवलाच नाही मी. हां. 385 बोंड होते. वाह! हे शंकर भाऊलाही सांगितलंय. एकच नाही करत. हं. खरं जे अमृत पॅटर्न जे पद्धत म्हणते ना ते खरोखरच चांगली आहे. सर्व पद्धतीपेक्षा चांगली. खर्च खूप कमी आहे ना. हं. सर खर्च एवढा कमी आहे, खूपच कमी आहे. निंदणीचा खर्च कमी येते, डवरणीचा खर्च कमी आहे, हो. खत कमी लागते, कापूस वेचायला चांगलं. कापूस हां. वेचायला मोकळं, मोकळं. त्रास आता नाही. शेवटचं उत्पादन आता किती आलं तुम्हाला? 15 क्विंटल 60 किलो. आणि त्याच्या पहिला त्याचा पहिला होता 17 क्विंटल म्हणजे आपण 32-33 क्विंटल हो. साधारण आसपास. पकडून चला हो, पूर्ण उत्पादन. पूर्ण. हो. हे सामान्य तुमच्या याच्यात शक्य नव्हत, पण अमृत पॅटर्न मध्ये म्हणजे हे शक्य आहे. शक्य आहे. 100% शक्य आहे ते. हं. अमृत पॅटर्न मध्ये शक्य आहे, पण त्याला नियोजन. वाहन बी पाहिजे ना. हां, वाणही मेन तेवढंच. महत्वाचं आहे वाहन. हां, वाण. वाहन कसं ते वाहन डिसाईड करताना आपल्याला दिवसाचा बी करावं लागते. कोणती 170 दिवसाची व्हरायटी, हां. 160 वाली, 140 वाली आहे. हं. त्याच्यावर बी डिपेंड राहते ना सर म्हणजे ते. आपण जसं नियोजन म्हणजे जर्सी गाईसारखं हां, वाण हां, पाहिजे. हां, हां, हां. जेवढं आपण त्याला देत गेलं तेवढी तेवढं ते पराठी आली पाहिजे. आपल्याला डबल उत्पन्न घ्यायचं आहे ना, आपण 130 दिवसाची व्हरायटी लावलं तसं शक्य नाही होत ना हां, सर. बरोबर नाही आहे. होत, उत्पन्नच नाही होत. आपल्याला आपल्याला लंबा व्हेरायटी बी निवडणं गरजेचं आहे. लांब जर न्यायची आहे तर व्हेरायटी व्हेरायटी सुद्धा महत्वाची आहे. योग्य लागली पाहिजे. त्या पद्धतीमध्ये आशा आहे वाण एकदम हो. परफेक्ट वाण आहे. परफेक्ट, परफेक्ट. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी आता या पद्धतीमध्ये ज्यांना थोडसा नियोजनातला वाण जर निवडायचा असेल? वाहन जर निवडायचं तर कमीत कमी 1 पॅकेट तरी आशाचं लावा. हं. एक. एक. बरोबर. बाकी तुमच्या पद्धतीने लावा. हं. त्याच्यानंतर तुम्ही अनुभव घ्या. त्याच्यानंतर मग पुन्हा 10 पॅकेट घ्या तुम्ही, 15 घ्या, तुमच्या हिशोबाने कधीही लावू शकता तुम्ही. बरोबर. पण 1 पॅकेट लावून पहा. हं, हं. लावून पहा म्हणजे काय लावायलाच पाहिजे. फार पाहिजे. पहा शेतकरी मित्रांनो. त्याचा मी एकमेव सबूत आहे. हां. नुजवडी कंपनीत एकरी एवढा क्विंटल कापूस होऊ शकते. हं. पावती पण दाखवू शकतो मी. हां. हो ना, बिल बी देऊ शकतो. बिल आहे आपल्याकडे. पहिले 17चं विकलं होतं, आता 15-16 क्विंटल घरी पडून आहे, विकायचं आहे. हं. हो, नाही तर आता मग विकू बरेच आरामात. जण म्हणते नाही एवढा होत. हां. तर बिल बी आहे. हां. बरोबर. त्यावेळेस आपल्या गावात पण चांगले अशा शेतकरी लावतील गावातले म्हणा आजूबाजूचे जे आजूबाजूला पाहून बिलकुल, गेले. बिलकुल. इतर खूप शेतकऱ्यांनी पण जेवढी मदत लावते, होते लावते, तेवढी करतो. बिलकुल लावणारच, लावणारच, लावणार. त्यावेळेस पण चांगले नियोजन करा अशाचं. है की नाही? बिलकुल, बिलकुल. 100%च्या समोर नियोजन करू आपण त्याचं आशाचं. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, नमस्कार.